एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी मुंबईतील आकाशवाणी आमदार निवासा येथील कॅन्टीनमधील कर्मचाऱ्याला मारहाण केल्याचा प्रकार सध्या चर्चेचा विषय ठरला आहे। त्याचबरोबर यांच्यावर कारवाईची मागणी देखील होत आहे। तर चला तर बघूया नेमकं प्रकरण घडलंय काय। तर नमस्कार, मी आहे सुजित आणि आपण बघत आहोत होऊ द्या चर्चा। 8 जुलै 2025 रोजी रात्री बिघडलेले घटनेना पूर्ण महाराष्ट्रामध्ये खळबळ उडाली आहे। शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी आकाशवाणी आमदार निवासामधील कॅन्टीनमधील जेवणाची ऑर्डर दिली होती। मिळालेल्या माहितीनुसार त्यांना पुरवण्यात आलेली डाळ आणि भात शिळे होते आणि त्यांचा वास येत होता असं त्यांचा आरोप आहे। रात्रीच्या जेवणाची वेळ त्यांना निकृष्ट डाळ भात देण्यात आला असल्याने ते प्रचंड संतापले। यावर संजय गायकवाड यांनी स्पष्टीकरण दिले आहे की डाळीचा मी जेव्हा पहिला घास खाल्ल्यावर त्यांना आंबट लागला आणि त्यांनी उलटी झाली। त्यांनी त्वरित डाळीचा वास घेतला असता तो अत्यंत भयंकर होता। हा प्रकार अत्यंत गंभीर असल्याचा त्यांचा दावा आहे। या प्रकरणाबद्दल संतपलेले गायकवाड यांनी थेट कॅन्टीनमध्ये धाव घेतली। तेथे त्यांनी कॅन्टीनचे व्यवस्थापक आणि उपस्थित कर्मचाऱ्यांना जाब विचारला। नेमकं हा काय प्रकार आहे असं देखील त्यांनी म्हटलं आहे। याच वादामध्ये त्यांनी एका कर्मचाऱ्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली। हा सर्व प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला असून त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे। त्याचबरोबर या घटनेमध्ये आमदार गायकवाड पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत। कारण 2 दिवसापूर्वीच त्यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केलं होतं। त्यावर त्यांनी दिलगिरी देखील व्यक्त केली होती। पण गायकवाड यांची बाजू आणि मागच्या तक्रारी पाहून आता त्यांच्यावर कारवाई होईल का असं देखील प्रश्न सर्वांना पडला आहे। संजय गायकवाड यांनी मारहाण केल्यानंतर त्यांनी कबुली देखील दिली असता तर त्यांनी म्हटलं आहे की आपल्या कृतीचं मी समर्थन केलं आहे। त्यांचं म्हणणं आहे की ही पहिलीच वेळ नव्हती, त्यांनी यापूर्वीही 2-3 वेळा कॅन्टीनमधील जेवणाच्या गुणवत्तेवर तक्रार केली होती। मात्र त्यानंतरही कॅन्टीनकडून निकृष्ट आणि शिळे जेवण दिले जात होते। असं जर आमदार निवासात आमदारांचंच असं हाल आहेत तर सामान्य माणसाचं काय होत असेल असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला। त्याचबरोबर त्यांना असं देखील वाटतं की कॅन्टीन चालवणारे लोकांच्या आरोग्याशी खेळत आहे आणि असे गंभीर प्रकाराकडे दुर्लक्ष करणं योग्य नाही। त्यांनी या प्रकरणाची कठोर कारवाईची मागणी देखील केली आहे आणि हा मुद्दा आपण विधानसभेत उचलणार असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे। आमदाराकडून कॅन्टीन कर्मचाऱ्याला मारहाण झाल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे। त्याचबरोबर राजकीय वर्तुळामधून विविध प्रतिक्रिया उमटत आहेत। कृतीचं समर्थन करत कॅन्टीनवाल्याकडून लोकांच्या आरोग्याशी खेळलं जात असल्याचं म्हटलं आहे। अशा लोकांवर कठोर कारवाई झाली पाहिजे असं देखील त्यांनी मागणी केली आहे। तर संजय गायकवाड यांची भूमिका योग्य आहे की अयोग्य हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर सर्वात आधी होऊ द्या चर्चा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।